वडगाव तालुक्यातील पुससावळी येथे अवैध चक्री जुगारावर औंध पोलिसांनी एकाच रात्रीत 2 ठिकाणी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 16 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 3,48,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पहिली कारवाई 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एका बंद खोलीत करण्यात आली। येथे रितेश सर्वगोड राहणार येळीव, अजय भोसले राहणार गणेशवाडी व छगन माळवे राहणार पुससावळी हे चक्री जुगार चालवताना आढळून आले। त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच टीव्ही, मॉनिटर, इन्व्हर्टर, टेबल खुर्च्या आदी साहित्यासह एकूण 1,37,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यानंतर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास एका बंद खोलीवर दुसरी धाड टाकण्यात आली। या ठिकाणी सुधीर कदम राहणार हिंगणगाव तालुका कडेगाव याच्यासह 12 जण जुगार खेळताना रंगेहात सापडले। पोलिसांनी येथे रोख रक्कम व विविध कंपन्यांचे मोबाईल्स तसेच जुगारासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक साहित्यासह एकूण 2,11,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दोनही कारवायांमध्ये आरोपी आर्थिक फायद्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्याने चक्री नावाचा जुगार चालवत असल्याचं उघड झालं। या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 नुसार स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक GS वाघमोडे, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली।